बातमी छत्रपती संभाजीनगरमधून सविस्तरपणे पाहणार आहोत। गावाचा पूल वाहून गेल्यानं एका गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी गुडघाभर पाण्यातून वाट काढावी लागली आहे। धक्कादायक म्हणजे प्रसूतीच्या 2 दिवसांनी याच महिलेला आपलं 2 दिवसांचं बाळ घेऊन परत याच नदीमधून प्रवास करत घर गाठावं लागलंय। छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील लाडसावंगीतील सय्यदपूर इकडची ही सगळी घटना आहे। गावाला जोडणारा नळकांडी पूल हा वाहून गेलाय, त्यामुळे गावकऱ्यांना गावाबाहेर जाण्यासाठी दुसरा मार्गच उरला नाहीये। आणि ही थेट दृश्य आपण पाहतोय। गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी गुडघाभर पाण्यातून वाट काढावी लागलेली आहे। या संदर्भातली सविस्तर माहिती देत आहेत मोहसिन शेख, आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। मोहसिन, नक्कीच अत्यंत सगळा धक्कादायक प्रकार आहे। संभाजीनगरच्या लाडसावंगी ते सय्यदपूर असा हा सगळा मार्ग आहे आणि या मार्गावर जो पूल होता तो आहे तर गेल्या काही दिवसांपासून बांधकाम सुरू होतं, त्यामुळे तात्पुरता नळकांडी पूल बनवण्यात आला होता। मात्र तोही नदीला पूर आल्यामुळे वाहून गेला आणि त्यामुळे या गावकऱ्यांना आता दळणवळणासाठी प्रवास करण्यासाठी पर्यायच उरलेला नाही। अशात एका महिलेला प्रसूतीचा त्रास होत होता आणि तिला रुग्णालयात न्यायचं होतं, मात्र या ठिकाणी गावाला जोडणारा पूलच वाहून गेल्यामुळे या महिलेला गुडघाभर पाण्यातून प्रवास करत रुग्णालय गाठावं लागलं। आणि त्यापेक्षा धक्कादायक म्हणजे लोकांनी या सगळ्या गोष्टीची तक्रारी केल्यानंतर देखील प्रशासनाने याची दखल घेतली नाही आणि शेवटी या महिलेला 2 दिवसानंतर आपलं बाळ जे आहे तर परत घरी येताना त्याच नदीतून प्रवास करत घर गाठावं लागलंय। आणि ही अशीच परिस्थिती इतर गावकऱ्यांची आहे। रात्री बेरात्री जेव्हा रुग्णांना रुग्णालयात न्यावं लागतं तेव्हा या पुलातून जे आहे तर नदीतून प्रवास करावा लागतो, त्यामुळे या पुलाची बांधकाम करण्याची मागणी आहे तर गावकरी करतायत। आता या सगळ्या गोष्टीकडे प्रशासन लक्ष देतं का हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र हा अत्यंत धक्कादायक प्रकार हा जो आहे तर समोर आलेला। निश्चितच मोहसिन, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।